नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. आजीला खूप टेन्शन आलेलं असतं. सारखा गुरुजींना फोन लावतात आणि म्हणतात की गुरुजी फोन का उचलत नाहीये, पूजा कशी झाली हे गुरुजीच मला खरं काय आणि परफेक्ट असे सांगू शकतात. पण नेमकी गुरुजींना असं काय झालंय की ते फोनच उचलत नाहीयेत. आजी मात्र सारखा फोन लावण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी माहिती मिळेल म्हणून धडपड चालू असते आपल्या आजींची. आजीला आधीच टेन्शन आलेलं असतं. वल्लरी येते आणि म्हणते, आई, अर्णव आणि लावण्य अजून आले नाही. काय हो, काही वेगळं करायला लावलंय का तुम्हाला? आजी म्हणते, काय बोलतेय वल्लरी, कळतंय का? मला काय वेगळं करायला लावणार आणि मी काय त्या दोघांना वेगळं कर असं सांगणार? काही कळतंय का ग वल्लरी तुला? आधीच मला टेन्शन आलंय, पूजा कशी झाली काय झाली काहीही कळालं नाही आणि इथून नको ती शंका घेतेय. वल्लरी, जरा शांत बसतीस का? आई, इतक्या आग्रहाने करायला लावली ना पूजा म्हणून विचारलं हो, कारण माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवताना म्हटलं काही वेगळं करायचं की काय दोघांना. वल्लरी, पूजा का करतो? देवाचे आशीर्वाद मिळावे, सगळं सुरळीत व्यवस्थित पार पाडावं म्हणून. बरोबर? हो आई, मग त्यासाठीच करायला लावली ना, वेगळं असं काय? वल्लरी, पूजेची चौकशी तुला कशाला पाहिजे? काय सांगितलंय मी बघून घेईन की. तू नको त्या नसत्या चौकशा करायला जाऊ नको. तुझं काम बघ वल्लरी. आजी आणि वल्लरी भांडतच असतात. तितक्यात लावण्य आलेली असते आणि लांबून ओरडते, आजी, आलोय आम्ही. अरे वा, आलात तुम्ही. सगळी काही व्यवस्थित पूजा झाली ना ग लावण्य? हो आजी, सगळी काही व्यवस्थित पूजा झाली, अगदी तुम्ही सांगितलंय ना तशी पूजा केली. आजीच्या आता जीवात जीव आलेला असतो आणि खूप छान वाटतं की बा, सगळं काही छान झालंय. लावण्य म्हणते, आजी, सगळं काही व्यवस्थित आणि परफेक्ट झालं आणि दोघांनी आरती सुद्धा केली आहे. पूजा अगदी उत्तम पार पडली. आजी म्हणते, बरं झालं बाई, याचंच टेन्शन होतं मला. लावण्य आता नाटक करते आणि म्हणते, आजी, खरं सांगू का, एका वेळेला असं वाटलं की खरोखरच आम्ही नवरा बायको आहोत आणि लग्नानंतर पूजा करतोय. खरंच खूप छान वाटलं. वल्लरी म्हणते, अगं बाई, दोघांची एकत्रित दृष्ट काढायला हवी नाही का हो आई? लावण्य आता आजी समोर नाटक करत असते आणि देवळात जाऊन खूप छान वाटलं, पूजा केल्याने जरा एनर्जी मिळाली, काहीतरी वेगवेगळं बोलत असते आणि आजीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते. लावण्याला यातला एकही प्रकार आवडलेला नसतो. आजी म्हणते, दोघांनी एकत्र पूजा केली आहे ना, देवच बुद्धी देणार की तुझ्याबरोबर लग्न करायला चिंटू असा तयार होणार बघ, तो होकार देणार म्हणजे देणार. वल्लरी म्हणते, हो हो आई, अगदी असंच होणार, तुम्ही म्हणताय ना अगदी तसंच. वल्लरी आणि लावण्या एकमेकींकडे बघतात आणि त्यांच्या खानाखुना चालू असतात. इकडे आता अंजली, अर्णव सगळे काही बसलेले असतात आणि पूजा छान झाली म्हणून आनंदात असते अंजली. मामा येतात. मामा म्हणतात, काय आईच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं का व्यवस्थित? अंजली, हो मामा, सगळं व्यवस्थित झालंय आईच्या म्हणण्याप्रमाणे. बघू आता किती असर होतो पूजेचा. का ग ताई, जिजू कुठे? अरे, त्यांना बरं वाटत नव्हतं ना, मग ते म्हटले घरी जातो आणि जरा आराम करतो. अगं ताई, पण ते घरी आलेलेच नाहीये. पटकन फोन लाव बरं, कुठे बघ. अंजली जेव्हा फोन लावते तेव्हा राकेश काय फोन उचलत नसतो. अरे, बिझी येतोय फोन, कुठेतरी कामात अडकले असतील आणि हे बघ, आपल्याला त्रास नको ना म्हणून ते कुठेतरी थांबले असतील की त्यांना बघून आपल्याला काळजी वाटायला नको. नेहमी दुसऱ्यांचा विचार करतात ते. मामा म्हणतो, हो ना, खरंच जावई बापू खरंच ग्रेट आहे आणि कसला जावई मी आलाय, खरंच मी नशीबवानच आहे. खूप राकेशचं कौतुक चाललेलं असतं, पण राकेशचं काय कुटाने चालू आहे हे त्यालाच माहिती असतं. मामा म्हणतात, कसं आहे ना, जावई बापूंचं हल्ली गायब होणं खूप वाढलंय, असं वाटत नाही का अंजली? म्हणजे कामाचा व्याप जास्त दिसतोय ग. अंजलीलाही खूप टेन्शन आलेलं असतं. बिचारी काही बोलत नाही आणि शांत बसते. तितक्यात हा भामटा राकेश हळूहळू आलेला असतो आणि अगदी तोंड सोडून दिलेलं असतं. अर्णव म्हणतो, जीजू, बरं वाटतंय ना तुम्हाला? आणि बरं वाटत नसेल तर थांबा, मी डॉक्टरांना बोलवतो. नाही रे अर्णव, कार्यक्रमात माझ्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून तिथून निघालो आणि डायरेक्ट डॉक्टरांकडे गेलो. हे बघ, गोळ्या औषधं सगळी आणली आहे. आता फक्त आहे ना, मला त्याने आराम करायला लावलाय. आकाश म्हणतो, जीजू, मग प्रॉपर रेस्ट घ्या बरं तुम्ही. चला, जाऊन तुम्ही आराम करा. आता अंजली स्वतः म्हणते, चला आपल्या खोलीत जाऊ आणि तुम्ही आराम करा. आता अंजली घेऊन गेलेली असते त्याला त्याच्या रूममध्ये आराम करण्यासाठी. आता मामाला बोलायचं असतं अर्णवशी. मामा म्हणतात, आकाश, जा बरं, जीजूला काही हवं नको ते बघ, जा इथून जा. मामा आता आकाशला तिथून काढून देतात कारण त्यांना अर्णवशी महत्वाचं बोलायचं असतं. आकाश निघून गेल्यावर मामा म्हणतात, अर्णव, मगाशी मी गमतीत म्हटलो की सारखंच गायब होतात, खूपच व्याप वाढलेला दिसतो. पण अर्णव, हे प्रकरण गमतीत घ्यावं असं नाहीये, खूप काहीतरी भयानक हे प्रकरण. आपल्याला याच्या तळागाळाशी जायलाच लागणार आहे. नेमकी जावई बापूंचं काय चाललंय ना, एकदा शोध घ्यायलाच लागणार. आता अर्णवच्याही लक्षात आलंय की बारीक लक्ष ठेवायचंय जीजूंवर. नेमके ते काय करतात, कुठे जातात, सगळा काही सोक्षमोक्ष लावायचा. इकडे आता ईश्वरी घाईघाईने घरी आलेली असते आणि ईश्वरी खूप घाबरलेली असते. लांबूनच आवाज देते, आई. अगं ईशू, तू कशासाठी आली? तुला सांगितलं होतं ना घाईघाईने येण्याची काही गरज नाहीये, सगळं काही आम्ही इकडे सांभाळून घेतो, मग तू का आलीस?
नमुताई, आत्या, नेमकी काय झालंय मला सांगता का? आणि माझ्यापासून सगळं काही लपवण्याचा का प्रयत्न करताय? नेमकी असं काय झालंय की ते माझ्यापासून लपवायचंय तुम्हाला? आता नमूला, आत्याला, आईला ईश्वरी खूप विचारते, पण तिघीही काही बोलायला तयारच नसतात. हिला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. असं काय झालंय की या सगळ्या माझ्यापासून लपून ठेवताय? आई म्हणते काही झालेलं नाहीये इशू, सांगितलं ना, का तेच तेच प्रश्न विचारते? आई, माझ्याशी खोटं बोलायला जाऊ नका. घरात आले तेव्हा तिघीही किती शांत बसल्या होता. अगदी घरात सन्नाटा पसरलेला होता. त्याच्यावरून किंवा तुमचा चेहरे बघून तर कळतंय काहीतरी भयानक असं झालंय आणि माझ्यापासून तिघीही लपवताय. नेमकी काय झालंय ना हे मला कळायलाच हवंय. इशू सुद्धा आता हट्टाला पेटलेली असते. नेमकी काय घडलंय मला सांगा. इशू म्हणते, नमुताई, आत्या, कसला हिशोब करताय का? आणि काही गडबड झालीये का? हिशोबात जर काही गडबड झाली असेल तर प्लीज सांगा. आपण सगळे मिळून तो हिशोब काहीतरी क्लिअर करण्याचा प्रयत्न करू किंवा काहीतरी योग्य मार्ग आपल्याला सापडेल. पण आत्या, नमुताई, आई, मला काहीतरी सांगा यार, काय झालंय? आता मला ना इतकी भीती वाटायला लागली की बस. नम्रता उठते आणि म्हणते, इशू तू प्लीज आता शांत हो आणि गहरी सांस घे. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी काय सांगतेय ना आता मन लावून ऐक. मला तुला आहे ना काहीतरी सांगायचंय जे तुला आत्या आणि आई सांगू शकणार नाही. त्यामुळे तू आहे ना मनाची तयारी कर आणि अगदी खंबीर राहा प्लीज. इशू मी काय सांगते कळतंय ना तुला? इशूला अजून घाबरून देत असते आणि म्हणते, इतका मोठा जरी मामला असला तरी शांतपणे डील करायला लागणार आहे. घाबरवून चिडचिड करून घाई करून काहीही होणार नाहीये. कारण मी तुला सांगतेय ना, आता मनावर दगड ठेव आणि खंबीरपणे ऐक प्लीज. इशू तू घाबरून जाऊ नको. आता काय झालंय ताई, सांगतीयेस का अजून मला घाबरवून इथेच मारून टाकतीयेस? सांगती का प्लीज? तुला हे कळणं खूप खूप महत्वाचं आहे ताई, प्लीज पाया पडते आता सांग. नमू आता ऍक्टिंग करत असते आणि मुद्दामीला त्रास द्यायचं ठरवलेलं असतं. हे बघ आई, तू जरा शांत बस. तुम्ही काहीही करत असला, काहीही लपवत असला तरी मी माझ्या बहिणीपासून काही लपवणार नाही किंवा तिच्यापासून काही चोरूनही ठेवायचं नाहीये. तू आणि आत्या जरी ती अशी खोटं वागल्या तरी मला काही खोटं बोलायचं नाहीये. त्यामुळे आता काय झालंय ना, मी तिला आता खरं खरं सांगूनच टाकणार आहे. तुम्ही दोघेही ना आता शांत बसा. चांगलंच नाटक रंगवलेलं असतं. नमुने, आईने आणि आत्याने तिला सरप्राईज द्यायचं असतं. घरी बाबा आलेले असतात. ताई तू आता मागे फिरून बघ म्हणजे तुलाच कळेल. जेव्हा इशू मागे फिरते आणि बाबांना बघते, अरे बापरे, इतका आनंद झालेला असतो आणि जाऊन डायरेक्ट बाबांच्या गळ्यात पडते. ती प्रेमाने मिठी मारलेली असती. अहो बाबा तुम्ही कधी आला? यांनी बघा की मला किती त्रास दिला. अगं आत्ताच आलो, तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून तुला काही फोन केला नाही आणि अगदी डायरेक्ट आलो. खूप छान वाटलं. आणि हो, तुम्हाला भेटल्याशिवाय मी कसं राहू शकतो ग? मुलींची आठवण आली, म्हटलं चला डायरेक्ट सरप्राईज देऊया. खूप छान वाटतं. इतका आनंद झालेला असतो ईश्वरीला. आत्यामध्ये बघितलं ना, स्वतःच्या बाबाला बघितलं कशी लहान बाळासारखी करतीये. आता बाबा सुद्धा म्हणतात, हो मला वाटलं होतं इथं आल्यावर जरा मोठ्या मुलीसारखी वागेल, पण नाही, अजून लहानच रे माझी मुलगी. इशू आता बाबांना खूप भेटते, गप्पा मारते आणि म्हणते, का ग ताई काय होतं हे सगळं? मला घाबरवलं ना, अब तू तो गई. आणि आता नमूला मारण्यासाठी तिच्या मागे इशू धावत असती. इकडे आता राकेश फोनवर बोलत असतो. त्याला कुणाचे तरी पैसे द्यायचे असतात, तेही अर्जंट. समोरून त्याला धमक्या येत असतात, पैसे दिले नाही तर बघ आम्ही काय करणार. राकेश म्हणतोय, मला धमक्या द्यायच्या नाही, या रस्त्यावरचा माणूस आहे. परत रस्त्यावर आलो तर मला काही फरक पडत नाही, पण तुला मात्र मी काही सोडणार नाही. सगळं बोलणं मात्र आता अंजलीने ऐकलेलं असतं. फोन झाल्यावर अंजली म्हणते, अहो कुणाशी बोलत होता आणि रस्त्यावर येण्याचं काय आणि कसली सेटलमेंट वगैरे? आता मात्र राकेश इतका घाबरलेला असतो. का ग अंजली, सगळं ऐकलंय तरी तुला काही कळालं नाही का? अहो मी सगळं ऐकलंच नाही, शेवटचं वाक्य ऐकलंय, त्यावरून सगळं कसं कळणार आहे मला? आता याच्या जीवात जीव येतो की हिने काहीही ऐकलेलं नाहीये, म्हणजे आपण ड्रामा करायला मोकळे. आता आहे ना नाटक करायला सुरुवात करतो. अंजली, इतका ट्रेस आहे मला, इतका कामाचा ताण आहे ना की सांगतो तुला. आणि मगाशी देवळामध्ये ना डोकं दुखत नव्हतं, छातीत धडधडत होतं. अगं कामाचं टेन्शन आणि मायापुढे जे आलेले संकट आहे ना, सगळे काही निस्तारायचे असतात. अंजली बिचारी भोळी असते आणि ती खूप घाबरते. काय तुमच्या छातीत धडधडते आणि तुम्हाला कसले टेन्शन आहे, कसला दबाव आहे तुमच्यावर? हे बघ, आता जशी घाबरली आहे ना अंजली, अशीच तू मगाशी घाबरली असती. तुला टेन्शन आलं असतं, अर्णवचं पूजेत मन नसतं लागलं म्हणून मी काही म्हटलं नाही. मंदिरात सुद्धा आणि आता घरी आल्यावर सुद्धा अगदी दुखतंय म्हणून बेडरूम मध्ये येऊन मी आपला पडलो, कारण मला तुम्हाला त्रास झालेला अजिबात सहन होणार नाही. या अंजली म्हणते, सगळं ठीक आहे, पण असं काय तुम्हाला एवढा ट्रेस आहे की इतकं टेन्शन आलंय, अगदी छातीतच दुखायला लागलंय तुमच्या? अंजली, ज्या अनाथ मुलांसाठी मी काम करतो ना, आता त्यांचा खूप प्रॉब्लेम झालाय, खूप म्हणजे इतका मोठा झालाय की म्हणजे अडचण तुला मी सांगू शकत नाही. अहो सांगा की कसली अडचण आहे? अगं पैशांचा प्रॉब्लेम आहे. रोजचं धान्य घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीये, कसं बसं ऍडजस्ट करायला लागतं आणि रोजचा दिवस कडेल न्यायला लागतो. पण ते बिचारी मुलं अनाथ आहेत ना गं, त्यांना
2 वेळचं अन्न तरी निदान आपण दिलं पाहिजे ना. आता जबाबदारी घेतली आहे म्हणल्यावर पूर्ण करायलाच पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे अंजली? आणि हा जुना सप्लायर जुनी वसुली गोळा करायची आहे म्हणून असा धमक्या देतो आणि पैसा दे करतो. अगं रोजचं आणून खायला पैसे नाहीये तर याची उधारी कधी चुकती करू? आणि बघ कशी धमक्यांचे फोन येतात. त्यामुळे ना अंजली मला इतकं टेन्शन आलंय ना. असं काय नाटक करत असतो अंजली समोर, इमोशनल करत असतो आणि स्वतःही इमोशनल झालेला असतो, असं तो नाटक करत असतो. पण बिचारी अंजली सगळ्या याच्या नाटकाला फसलेली असते. अगं मला स्वतःची काळजी नाही किंवा स्वतःचं टेन्शन सुद्धा नाही, पण ते बिचारी अनाथ मुलं समोर बघितली ना की डोळ्यामध्ये पाणी येतं ग. त्यांना कुणीच नाहीये, एकमेव मीच असा आधार आहे. पण मीच आता इतक्या अडचणी सापडलोय ना, मला असं वाटतंय आता कसं आणि काय होणार त्यांचं. आता राकेशला हवंय ते बरोबर त्याला उत्तर मिळालेलं असतं. हे बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, एवढ्याशा गोष्टीचं एवढं काय टेन्शन घेताय? मी चिंटूशी बोलते, चिंटू हवे तेवढे तुम्हाला पैसे देईल, तुमचा प्रॉब्लेम असा चुटकीसरशी सॉल्व्ह होईल. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. आता मी शब्द दिलाय ना, एकदम शांत व्हा. अंजली अगं तू देणारच पैसे, पण सारखं त्याच्याकडून पैसे घ्यायला बरं वाटत नाही ना. अहो स्वतःसाठी पैसे घेताय का? स्वतःचं घर खर्च चालवायचा आहे का? नाही ना, अनाथ मुलांचीच मदत करायची आहे ना. मग तुम्ही शांत बसा बरं, सगळं काही व्यवस्थित होईल आणि हवे तितके पैसे देणार. त्यामुळे तुम्ही उगाच काही वाटून घेऊ नका, एकदम शांत बसा आणि त्या सगळ्या मुलांची अगदी तुम्हाला हवी आहे तशी काळजी घ्या. मी चिंटूकडून तुम्हाला पैसे घेऊन देते. आता याचा प्लॅन सक्सेस झालेला असतो आणि याला बक्कळ पैसा मिळणार असतो. अंजली खूप त्रास देतो का ग तुला? मी नेहमी माझ्या संकटात अशी धावून येते ना की बस. हे बघा त्रास वगैरे काही नाहीये, ही चांगलीच गोष्ट आहे ना, म्हणूनच तुम्हाला मदत करतेय. सगळ्याचा विचार सोडून द्या, ज्यूस पिऊन घ्या आणि चिंटू आणि ईश्वरीला कसं एकत्र आणता येईल ना याचा प्लॅनिंग करूया आपण. बास आता सगळं टेन्शन गेलंय ना, आता फक्त दोघांना एकत्र कसं आणायचं ना याच्याविषयी प्लॅनिंग करूया. काय हो, आज सुद्धा ईश्वरीची आणि तुमची भेटच झाली नाही ना? असं का होतं बरं? तुमची भेट का होत नसेल? आता काय माहिती का अंजली, मी तर आलो होतो पण ईश्वरीच नव्हती आली. हो ना हो, आता तिला काय अडचण आली बिचारीला, तिचं तिला माहिती. अंजली म्हणते असू द्या तुम्ही आता ज्यूस प्या, मी जरा आले. अंजली गेल्यावर राकेश म्हणतो किती कष्ट पडतात ही चुकामुक घडून आणायला, तुला काय कळणार अंजली, फक्त राकेशलाच माहिती ग. सगळे खेळ खेळायला किती डोकं वापरायला लागतं. तू मात्र बावळट बायको आणि बावळट बायकोच राहणार ग अंजली. इकडे मात्र यांच्या घरी खूप आनंदाचं वातावरण असतं, कारण बाबा आलेले असतात ना. बाबा आता आईस्क्रीम आणलंय, मला खूप छान वाटतंय आणि आईस्क्रीम मला नाहीतरी खायचंच होतं. आता बाबा म्हणतात अरे त्या राकेशजींना सुद्धा बोलवा की आईस्क्रीम खायला. आता आपण बसलोय, त्यांना आवाज द्या. लगेच नमू म्हणते बाबा ते आलेलेच नाहीये अजून, आपण खाऊया आईस्क्रीम, ती खूप उशिराने येतात. बाबा म्हणतात प्रश्न करायच्या आधीच उत्तर असं हजर असतं बघा. आणि आता सगळे हसतात. बाबा म्हणतात नमू आमच्या इशूला त्रास द्यायचा नाही या, जर त्रास दिला तर याद राख असं काही चालणार नाहीये. मोठी आहेस ना तू, मग लहान बहिणीला का त्रास देतेस ग? आता नमूने तंबोरा फुगवलेला असतो, नेहमी हिचीच बाजू घेता, हिचीच काळजी घेता, माझी कधीही काळजी घेत नाही किंवा बाजू घेत नाही, असं का वागतं बाबा? आत्या म्हणते जास्त लाड करू नको, लाड केले तर डोक्यावर बसेल. बाबा म्हणतात बरोबर आहे, नुसती बसणार नाही डोक्यावर नाचेल माझ्या. जरा आता शांत होते इशू, घाबरलेली असते. बाबा हसायला लागतात. अगं घाबरली की काय, गंमत केली नमूची आणि तुझी, वेडी आहेस का? बाबा तुम्ही अचानक कसे आले हो, काय काम आहे तुमचं? अगं तुझं लग्न ठरवायचं आहे ना म्हणून मी आलोय. आता मात्र ही जरा वेळ शांत बसलेली असते आणि परत हसते आणि मनाची समजूत काढते. बाबा मला माहिती आहे इशूची गंमत करायची सगळ्यांनीच ठरवलंय, म्हणून चांगलीच खेचताय माझी सकाळपासून. पण मी आता ठरवलंय चिडायचं नाही किंवा रागवायचं सुद्धा नाही. त्यामुळे काय गंमत करायची आहे ना तुम्ही करा, मी अजिबातच चिडणार नाही किंवा रागवणार सुद्धा नाही. इकडे आता अंजली मोबाईल मधले फोटो दाखवत असते आजीला. तू नव्हतीस ना, मग सगळे फोटो काढलेत अगदी व्यवस्थित, म्हणजे तुला पूजा कशी झाली हे कळेल ना. आता आजी हसत असते आणि फोटो बघते. चिंटू सोबत प्रत्येक फोटोमध्ये ईश्वरीच दिसतीये. मग लावण्य असं कसं म्हटली की पूजा अगदी व्यवस्थित झाली आणि खूप आनंद झाला पूजा झाल्यावर, मला इतकं बरं आणि रिलॅक्स वाटलं की बस. मग लावण्य माझ्याशी खोटं का बोलली? आता मात्र आजीला टेन्शन आलेलं असतं. अगं हे फोटो चिंटूचे आणि ईश्वरीचे, लावण्याचे कुठे? तिथं म्हटले मी पूजा केली. अगं आजी काही ऐकू नको तिचं, सगळ्यात शेवट आली ती आरती. ही संपत आल्यावर सगळे काही कष्ट चिंटूने आणि ईश्वरीनेच केले, सगळी काही पूजा दोघांनी केली. अगदी आरतीला शेवट आली होती ती लावण्या, तिने काहीही केलं नाही. आजी तुला खरं सांगू का, लावण्य आली म्हणजे आरती सुद्धा केली नाही, अगदी शेवट लांब उभी राहिली होती. आणि तुला सांगू का, लावण्याने पूजा वगैरे काही केलेलं नाहीये, सगळं काही इशू आणि चिंटू दोघांनीच मिळून केले. लावण्य आहे ना कशी आहे ना मला कळालं या, अजिबात तिला सिरियसनेस नव्हता आणि पूजा करण्यासाठी यावं, चिंटूला मदत करावी असं काहीही तिने केलेलं नाहीये. संकेताबद्दलचं बोलायचं असेल तर गुरुजींनी सांगितलंय
की चिंटूचं आणि लावण्याचंच लग्न होणार, ईश्वरीचं आणि चिंटूची पत्रिकाच जुळत नाही. आजी, मग देवासमोर जे घडलं त्याला काय म्हणणार तू? कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवतो आपण, पण जे आपल्या डोळ्यासमोर आहे त्याला काय म्हणायचंय आजी? अंजली, अगं त्या ईश्वरीचा मदत करायचा स्वभाव आहे ना, म्हणून सगळं काही घडलं, बाकी काही नाही. ईश्वरी काय करत होती तिथं? आजी, घरचं कार्य होतं म्हणून मीच तिला आग्रहाने बोलवलं होतं, आणि ईश्वरी होती ना म्हणून व्यवस्थित पूजा झाली, नाहीतर काहीही व्यवस्थित झालं नसतं. आजी उठते आणि थोडी लांब येते. म्हणजे मला ही पूजा चिंटू आणि लावण्या दोघांच्या हाताने करायची होती. माझ्या म्हणण्यानुसार काहीच झालं नाही, सगळं वेगळंच झालंय. अंजली उठते आणि धडपडत आजीजवळ येते. म्हणजे तुला आहे ना माझं काही ऐकून घ्यायचंच नाहीये, किंवा मी काय सांगते हे समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर मी तरी कशाला बोलू? कसं आहे ना आजी, देव इथून पुढे संकेत देत राहणार आणि तू फक्त पाहत राहणार. कारण मामा आणि मी जे म्हणतोय तुला पटत नाहीये, तुझ्या डोळ्यावर काहीतरी वेगळीच पट्टी आहे ना, मग तुला हवंय तसं कर. पण मी आणि मामा माझ्या मताशी ठाम आहे. आपल्या चिंटूसाठी योग्य जोडीदार म्हणजे फक्त ईश्वरी आणि ईश्वरीच आहे, लावण्या नाही. अंजली आता आजीला खरं काय घडलंय ते सांगते आणि राग तिथून निघून गेलेली असते. कारण आजीच्या डोक्यामध्ये फक्त लावण्याच बसलेली असते. आजी आता विचार करत असते, आता नेमकी काय करायचं. मला असं वाटलं की सगळी काही पूजा स्वतः लावण्याने केली, पण सगळी पूजा ईशूनीच केलीये. म्हणजे आता नेमकी काय करायचं? मी जे स्वप्न बघितलं होतं पूजा दोघं करतील आणि सगळी सुरळीत होईल, त्याच्या विरुद्धच झालंय. आजी म्हणते, सगळ्या गोष्टींचा मी आता काय अर्थ काढू आणि काय याचा वेगळा विचार करू? मी म्हटलं की लावण्य आणि चिंटू पूजा करतील आणि आयुष्यभरासाठी एकमेकांचे जोडीदार होतील. पण आता ईश्वरीने आणि चिंटूने पूजा केली आहे, म्हणजे 7 जन्मासाठी दोघं एकमेकांचे नवरा बायको झाले असा अर्थ होतो. आता नेमकी सगळ्या संकेतांचा किंवा जी घटना घडलीये त्याचा मी कसा अर्थ काढू? आणि गुरुजी म्हटले की येशूची पत्रिका जुळत नाही आपल्या चिंटू सोबत, लावण्याची पत्रिका अगदी 100% जुळतीये, त्याचा अर्थ काय काढायचा? आता माझ्या पुढे वेगवेगळे प्रश्न राहिलेत आणि आता सगळ्या प्रश्नांचा कसा योग्य अर्थ लावायचा हेच मला कळत नाहीये. आजीचंही आता डोकं बंद पडलेलं असतं. सत्य काय आणि तिच्यासमोर आणलेलं खोटं काय हे आजीला कळतच नसतं. आजीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आता नेमकी काय अर्थ लावायचा आणि काय करायचं हेच आजीला सुचत नसतं. आज जे मंदिरात घडलं ते काय होतं? देवी आई काय आहे ना योग्य तो मार्ग दाखव, कारण मला तर काही सुचत नाहीये. माझ्या पुढे फक्त प्रश्न आणि प्रश्नच आहे. मला स्वच्छ आणि स्पष्ट काही दिसतच नाहीये. देवी आई असा काहीतरी संकेत दे की माझ्या चिंटूसाठी योग्य जोडीदारी कोण आहे हे मला स्पष्टपणे दाखवून दे, म्हणजे मी सुद्धा माझ्या मतावर अगदी ठाम राहील. इकडे आता मामाचं आणि अर्णवचं काहीतरी महत्वाचं डॉक्युमेंट सही करायचं काम चाललेलं असतं आणि तो प्रत्येक पेपर वाचून सही करत असतो आणि मामाही त्याला सगळं काही व्यवस्थित समजावून सांगत असतो. अंजली आलेली असते. चिंटू, अरे काम होतं तुझ्याकडे. ताई, बोल की, पण थांब, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. जीजू कसे आहेत ते सांग. अरे ते सांगायला आले, त्यांना टेन्शन आलं होतं ना म्हणून बरं वाटत नव्हतं. ताई, टेन्शन? आणि कशाचं टेन्शन आलं होतं जीजूला? अरे अनाथ मुलांचं जे एनजीओ चालवतात ना त्याचं टेन्शन आले. पैसे नाहीये, राशन पाणी ज्या दुकानातून येतं ते पैसे थकलेत आणि पैसे थकल्यामुळं काहीही देत नाहीये. अरे रोजच्या खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे झालेत, मग ते लेकरं उपाशी राहणार, त्यांचे हाल होणार, याचंच टेन्शन आलंय तुझ्या जीजूंना. अरे ताई, मग हे पैसे मी ट्रान्सफर करतो, तू टेन्शन घेऊ नको. आता मामालाही थोडी शंका आलेली असते आणि अर्णवला सुद्धा, कारण मामाने अर्णवला सांगितलेलं असतं याच्यावर लक्ष ठेवायला लागणार, हा काहीतरी विचित्र वागतोय. अंजली म्हणते, बघ मी यांना म्हटलंच होतं, चिंटूला सांगितलं की असा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण हे मात्र आहे ना उगाच टेन्शन घेत बसले. खरंच थँक्यू तू खूप मोठ्या संकटातून वाचवले आणि यांचा त्रास अगदी कमी केलाय चिंटू. मामा म्हणतात, जा आता जावई बापूंना सांग, टेन्शन घेऊ नका, अगदी रिलॅक्स व्हा, सगळं काही प्रॉब्लेम मिटलाय ना. अंजली म्हणते, हो मी सांगते. आणि चिंटू, पूजेचे फोटो पाठवले, सगळे बघ बरं व्यवस्थित. अंजली निघून गेल्यावर अर्णव म्हणतो, मामा दर महिन्याला आपण त्या एनजीओला पैसे पाठवतो, रेग्युलरली पैसे जातात, एकदाही पैसे मागे पुढे होत नाही, मग एवढी मोठी अडचण कशी आली? अर्णव, तुला सांगतोय मी, या सगळ्या गोष्टी बघता काहीतरी चौकशी करायलाच लागणार आहे. तळागाळाशी जाऊन नेमकी काय सत्य आहे ना आपल्याला जाणून घ्यायलाच लागणार. सगळं काही उलटपालटच आपल्या समोर येतंय रे. मामा अगदी बरोबर म्हणतोय तू, तुला हवंय ती चौकशी कर. अर्णव म्हणतो, मामा तुला काय करायचंय ते कर, पण कुणाला कानोच्या कान खबर झाली नाही पाहिजे, अगदी कुणालाही. तू टेन्शन घेऊ नको रे, माझ्या पद्धतीने सगळे हँडल करतो. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. आता पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. आजीने इशूला बोलवलेलं असतं आणि म्हणते, काय ग, सारखी तू चिंटूला मदत करत असते आणि त्याचे सगळे प्रश्न तू असे चुटकीसरशी दूर करते. आता तू अशीच मदत लावण्याला सुद्धा कर, म्हणजे चिंटू आणि लावण्या एकत्र येतील आणि त्यांचं लग्न होईल अशी माझी इच्छा आहे ग. मग दोघांना एकत्र आणण्याची जबाबदारी तुझी आता ईश्वरी, आणि तू हे सगळं काही व्यवस्थित हँडल करशील अशी अपेक्षा आहे. करशील ना ग मला मदत?
ईश्वरी आजीला काही बोलत नाही, फक्त हसते. इकडे मात्र आता मामा अर्णवकडे येतो आणि म्हणतो, काल आपलं जे बोलणं झालं होतं तसं मी एन्जॉयमध्ये गेलो आणि सगळीकडे चौकशी केली आणि म्हटल्याप्रमाणे आपल्याला सगळं काही त्या एनजीओमध्ये आश्रमामध्ये व्यवस्थित चाललंय. अगदी कशाची काही एक अडचण नाहीये. अन्नधान्याचा प्रश्न तर लांबच राहिला, खूप सुरळीत आणि व्यवस्थित कारभार चाललाय. आता मात्र अर्णवला आणि मामाला दोघांनाही टेन्शन येतं. त्यांना जी शंका असती कदाचित ती खरी ठरते की काय. इकडे मात्र आता लावण्य आलेली असते. ईश्वरी आजी लावण्याला इशू म्हणते जशी आजीसाठी फुलं आणलीत ना तशी आता अर्णव सरांसाठी सुद्धा एक गोष्ट आणायची आणि ती गोष्ट मी तुम्हाला सांगते. लावण्य म्हणते, कोणती गोष्ट आणायची आहे ग? सांगते हो. आता बघूया लावण्याला कोणती गोष्ट आणायला लावते अर्णवसाठी ईश्वरी. खरंच बघायला मज्जाच येणारे नेमकी आता अर्णवसाठी काय करायला लावतीये लावण्याला. मित्रांनो, हा भाग इथे संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.